वेलकम टू SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. माय नेम इज सचिन कुमार. दिनांक 4 डिसेंबर 2021ला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर झाला आणि 27 डिसेंबर 2021ला आन्सर की अपलोड करण्यात आलेली आहे. या आन्सर कीमध्ये आपल्याला काही प्रश्न संदिग्ध वाटत आहे. हे संदिग्ध प्रश्न नेमके कोणकोणते आहेत, त्यांचं ॲनालिसिस, त्यांच्यावर सविस्तर चर्चा आज आपण आपल्या या सेशनमध्ये करणार आहोत. प्रश्न कोणकोणते आहेत तर बघा, प्रश्न क्रमांक 55, 70, 56, 59, 83, 84 आणि 94 या प्रश्नांमध्ये आपल्याला संदिग्धता वाटत आहे. जवळपास हे 7 प्रश्न आहेत. वन बाय वन आपण एक प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, द कमिटी ... कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. द वर्ब विच ॲग्रीज विथ सब्जेक्ट. द कमिटी इन नॅशनल कॉन्कॉर्ड. आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की हा जो कमिटी शब्द आहे, या कमिटी शब्दाला जो सुटेबल व्हर्ब असेल तो आपल्याला यूज करायचा आहे. आणि कमिटी काय आहे तर कमिटी नॅशनल कॉन्कॉर्ड आहे. नॅशनल कॉन्कॉर्ड म्हणजे काय? कमिटीमधील जे मेंबर्स आहेत त्यांचं जे काही ओपिनियन असेल त्या ओपिनियनवर ते ठाम आहे. म्हणजे सर्वांचं ओपिनियन एकच आहेत, म्हणजे ते एकमेकांशी सहमत आहेत किंवा त्यांचं एकमत आहे किंवा त्यांची युनिटी आहे. म्हणजे या ठिकाणी सांगण्यात येत आहे की कमिटीमधील मेंबर्स एकमत आहे आणि एकमत जर असतील तर आपण सिंग्युलर व्हर्बचा वापर करतो. सिंग्युलर व्हर्ब आपल्याकडे ऑप्शन ए चा आर होणार नाही, ऑप्शन बी चा इज हा सिंग्युलर व्हर्ब, ऑप्शन सी चा हॅज हा सिंग्युलर व्हर्ब, ऑप्शन डी चा हॅव हा सिंग्युलर व्हर्ब नाही, प्लुरल व्हर्ब आहे. आणि पुढे जर आपण पाहिलं तर कन्सिडर्ड हा व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे, म्हणून याच्यासोबत जनरली आपण बी इज वापरणार नाही, हॅज वापरणार. आणि आपलं करेक्ट या ठिकाणी होणार, द कमिटी हॅज कन्सिडर्ड युअर रिक्वेस्ट. कमिटीचे जे काही सर्व मेंबर्स आहेत त्या सर्व मेंबर्सनी तुझे जी रिक्वेस्ट आहेत ती विचारात घेतलेली आहे, असा याचा अर्थ होतो. आणि ऑप्शन सी हे उत्तर देण्यासाठी आपल्याला ऑप्शन 1 हे उत्तर द्यावं लागेल. ओके, सो ऑप्शन 1 हे आपलं उत्तर बरोबर असेल. परंतु आपण जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक 55ला काय उत्तर देण्यात आलेलं आहे? 4 हे उत्तर देण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण जर गेलो तर MPSCने या ठिकाणी 4 हे उत्तर दिलेलं आहे, डी ओनली. तर बघा, डी जे आहे ते हॅव प्लुरल आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपलं उत्तर होऊ शकत नाही. सो हा प्रश्न आणि याचं उत्तर संदिग्ध आहे. याबद्दलची माहिती पाल अँड सुरीच्या या बुकमध्ये आपल्याला मिळते. 14.94 क्रमांकाचा हा पॉईंट आहे, कलेक्टिव्ह नाऊन. याच्यामध्ये सांगितलेलं आहे कलेक्टिव्ह नाऊन की जे ग्रुप असेल, क्राऊड असेल, आर्मी असेल, कमिटी असेल, ज्युरी असेल, असेंब्ली असेल, हर्ड असेल, टेक अ सिंग्युलर वर्ब वेन कन्सिडर्ड ॲज अ होल. त्यांना जेव्हा होल किंवा पूर्ण म्हणून कन्सिडर केलं जातं तेव्हा यांच्यासोबत आपण सिंग्युलर व्हर्ब यूज करत असतो. आपण पाहू शकतो या ठिकाणी, द कमिटी हॅज पास द रेझोल्युशन युनॉनिमसली. ओके, तर पाल अँड सुरीच्या बुकमध्ये जाऊन तुम्ही हे पेज नंबर पाहू शकतात किंवा हा पॉईंट नंबर पाहू शकतात, 14.94. तुम्हाला या ठिकाणी हे सर्व दिसेल. जर क्लिअर दिसत नसेल तर पाल अँड सुरीचं पुस्तक आपण रेफर करायचं. यानंतर पुढील प्रश्न आहे, चूज द वर्ड्स हॅव्हिंग अपोजिट टू दॅट ऑफ. आता बॉइस्ट्रसचा अर्थ होतो जो व्यक्ती हल्लेखोर आहे किंवा जो व्यक्ती हल्ला करतो किंवा जो व्यक्ती गोंधळ करतो किंवा जो व्यक्ती हिंसक आहे त्याला बॉइस्ट्रस असं म्हटलं जातं. मग याच्या समान अर्थाचा शब्द जो आहे तो राऊडी आहे. म्हणजे हा समान अर्थाचा शब्द झालेला आहे. ओके, आपल्याला सांगितलेलं आहे अपोजिट, विरुद्ध अर्थाचा शब्द. आणि विरुद्ध अर्थाचा शब्द जर बी पाहिला तर बी काय आहे? काम. काम म्हणजे काय? शांत. आणि बॉइस्ट्रस किंवा राऊडी म्हणजे काय? नॉइसी, गोंधळ घालणारे, हिंसा करणारे, हिंस्र. त्यानंतर हा जो शब्द आहे हा शब्द बरोबर झाला असता जर याचं स्पेलिंग QUIET असं असतं तर. परंतु या ठिकाणी क्वाईट हा शब्द दिलेला आहे आणि क्वाईट या शब्दाचा अर्थ होतो कम्प्लिटली, पूर्णतः. म्हणून हे आपल्या उत्तरामध्ये येणार नाही. अँड लास्ट आहे टिमल्चस. याचा अर्थ होतो गोंधळ घालणारा, हिंस्र. सो बघा, बॉइस्ट्रस, राऊडी आणि टिमल्चस हे काय आहेत? एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. आपल्याला विरुद्ध अर्थाचे शब्द विचारलेला आहे. विरुद्ध अर्थाचा शब्द एकच होतोय, काम. परंतु ओनली बी असं कुठेही आपल्याला दिसत नाहीये.
आयोगाने जे उत्तर दिलेलं आहे ते आहे बी अँड सी, कारण त्यांचं म्हणणं आहे की सी हा क्वाईट जो आहे याचा अर्थ होतो शांत, परंतु स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं असल्यामुळे या शब्दाचा अर्थ शांत होणार नाही, म्हणून इथे उत्तर देताना आपल्याला एक संदिग्धता आहे. तर हा एक प्रश्न संदिग्ध होता. यानंतर पुढील प्रश्न आहे, याबद्दलच जर तुम्हाला माहिती हवी असेल तर 196 ची ही एक शब्द आहे पालयन सुरीच्या पुस्तकामधील. यामध्ये क्वाईट QUIET चा अर्थ काय होतो, काम किंवा स्टील, शांत. आणि क्वाईट QUITE जो आपल्याला दिलेला आहे ऑप्शन सी मध्ये, त्याचा अर्थ काय होतो, कम्प्लिटली, पूर्णतः. क्लियर. तर हे सुद्धा तुम्हाला पालयन सुरीच्या बुकमध्ये दिसणार. त्यानंतर आहे विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स करेक्टली मॅचेस द एक्सप्लेनेशन अ पर्सन हू फेल्स इन द परफॉर्मन्स ऑफ हिज ड्युटी. जो व्यक्ती आपलं कर्तव्य पूर्णतः व्यवस्थितरित्या पार पाडत नाही, ऑर कमिट्स एन ऑफेन्स किंवा गुन्हा करतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डेरेलिक्ट या शब्दाचा अर्थ होतो परित्यक्ता, की जो सर्व काही सोडून देतो किंवा ज्याला सोडून दिलेला आहे समाजाने, ज्याला बहिष्कृत केलेला आहे. तर याचा अर्थ ड्युटी न करणे किंवा ऑफेन्स करणे असा होत नाही. त्यानंतर या ठिकाणी आहे डेलिक्वेंट. मी मागेही सांगितलं होतं की डेलिक्वेंट हा शब्द चुकीचा आहे, डेलिन्क्वेंट असा शब्द असायला हवा होता. DELINQUENT. म्हणजे इथे सर्व काही बरोबर आहे, परंतु या एल नंतर आय नंतर एन असायला हवा होता, तेव्हा हे आपलं उत्तर झालं असतं. आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे, परंतु या ठिकाणी एन मिसिंग असल्यामुळे आपण हे करेक्टली आन्सर देऊ शकत नाही. त्यामुळे हे जर उत्तर होत नसेल तर आपण हे उत्तर देऊ शकतो, कारण कल्प्रिटचा अर्थ होतो गुन्हेगार. मग या ठिकाणी उत्तर बी देण्यात आलेला आहे. तर हा प्रश्न देखील आपल्याला संदिग्ध वाटत आहे. त्यानंतर आहे डिलेटँटी. डिलेटँटीचा अर्थ होतो एक असा व्यक्ती की जो आर्टमध्ये रुची ठेवतो परंतु त्याला तितकंसं नॉलेज नसतं. या ठिकाणी ऑप्शन बी हे उत्तर म्हणून देण्यात आलेलं आहे, म्हणजेच ऑप्शन 2 हे उत्तर देण्यात आलेलं आहे. तर हे तुम्ही तुमच्या लेवलवर चेक करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, डोंट अनॉय दॅट बुल ऑर डॉट 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 मे अटॅक यू. आता बघा, जे काही प्राणी आहेत हे प्राणी जर तुम्ही पाळलेले असतील तर यांच्यासोबत तुम्ही ही किंवा शीचा वापर करू शकतात. म्हणजे तुम्ही कॅट जर घरात पाळली असेल तर तिच्यासाठी तुम्ही शीचा वापर करू शकतात, इटचा वापर केला नाही तरी चालतो. आपल्याला सांगितलं जातं की जे काही प्राणी असतील किंवा जे काही पक्षी असतील यांच्यासोबत आपण इटचा वापर करायचा, परंतु पुढे जाऊन आपल्याला हे देखील सांगितलं जातं की प्राणी जर पाळीव असेल, आपल्या घरात आपण एखादा डॉग पाळला असेल तर त्यासाठी आपण इटच्या ऐवजी हीचा वापर करतो. एखादी कॅट पाळली असेल तर त्याच्यामध्ये आपण इटच्या ऐवजी शीचा वापर करत असतो. किंवा प्राणी आणि त्या प्राण्याचं जेंडर जर क्लिअरली मेन्शन होत असेल तेव्हा देखील आपण ही किंवा शीचा वापर करू शकतो. मग या ठिकाणी बघा, डोंट अनॉय दॅट बुल. सो या ठिकाणी बुल जो आहे हा काय आहे, मेल आहे. यातून जेंडर स्पष्ट होत आहे. आणि एखाद्या प्राण्याचं जेंडर जर स्पष्ट होत असेल तर आपण त्यासाठी ही हे प्रोनाऊन यूज करू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याचं नेचर देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, अटॅक. बुलचं नेचर काय आहे की तो अटॅक करतो किंवा अटॅक करू शकतो, म्हणून हे एक बुलचं नेचर देखील आहे. सो यातनं त्याची एक शक्ती दिसते आणि बुलमधून त्याचं जेंडरही क्लिअर होतं, म्हणून या ठिकाणी आपण हीचा वापर करू शकतो. सो ऑप्शन बी जे असेल ते आपल्यासाठी करेक्ट असेल. आणि ऑप्शन बी जर पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये आहे. परंतु या ठिकाणी जर आपण आयोगाची सूची पाहिली किंवा आन्सर की पाहिली तर त्यांनी इट हे उत्तर दिलेलं आहे, म्हणजेच त्यांनी उत्तर दिलेलं आहे ऑप्शन 2. ओके. तर या ठिकाणी देखील बघा, आपल्याला जे योग्य वाटत असेल त्या अर्थाने तुम्ही जाऊ शकतात. फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या लेवलपर्यंत ही इन्फॉर्मेशन आहे तीच मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. बघा, रेनन मार्टिनमध्ये सुद्धा याबद्दल दिलेलं आहे. द मॅस्क्युलिन जेंडर तुम्हाला इथे दिसत असेल. The masculine gender is often applied to object remarkable for strength and violence as violence किंवा स्ट्रेंथ दिसत असेल. बुलची स्ट्रेंथ दिसते त्या ठिकाणी तो अटॅक करू शकतो आणि त्याचं जेंडरही क्लिअर आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी हीचा वापर करू शकतो. तर ही त्याबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर हे एक छोटंसं आर्टिकल मला मिळालेलं आहे की या ठिकाणी बघा, डू यू सी दॅट बुल देअर, ही इज माय बेस्ट वन. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की बुलसाठी ही हा प्रोनाऊन यूज केलेला आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट मीनिंग ऑफ द फ्रेज. आता हा प्रश्न क्रमांक 83 जो आहे, या प्रश्न क्रमांक 83 मध्ये टू कॉल स्पेड, टू कॉल अ स्पेड, आणखी एक अ स्पेड पुढे असायला हवा होता. हे मी तुम्हाला ॲनालिसिस करताना देखील सांगितलं होतं. ओके, परंतु ज्यांना हे पूर्ण माहिती आहे किंवा अर्धवट माहिती आहे त्यांना देखील यांचं उत्तर देता आलं असेल. ऑप्शन 4 स्पीक फ्रँकली. टू कॉल स्पेड अ स्पेडचा अर्थ होतो टू स्पीक फ्रँकली. याचं उत्तर आयोगाच्या सूचीमध्ये आन्सर कीमध्ये अगदी व्यवस्थित देण्यात आलेलं आहे. 4च आहे. फक्त इथे काय प्रॉब्लेम होता की जी फ्रेज आहे ती पूर्ण देण्यात आली नव्हती, परंतु याच्यामध्ये उत्तर अगदी योग्य आहे. आणि याबद्दल जर तुम्ही पाहिलं तर पालेनसुरी V96 या पेजवर तुम्हाला इथे पाहायला मिळतं कॉल अ स्पेड हे 2 वेळेस घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी सांगितलं आहे टू स्ट्रेट फॉरवर्ड इन वन स्टॉक, फ्रँकली बोलणे, क्लिअरली बोलणे, स्पष्ट बोलणे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विच वर्ड इज अपोजिट इन मीनिंग टू द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स गिवन सेंटेन्स. ईटिंग बनानाज कॅन बी हेल्दी फॉर बेबीज. आता या ठिकाणी हेल्दी या शब्दाला कॅपिटलाइज करण्यात आलेला आहे आणि सांगितलेलं आहे की या शब्दाचा अपोजिट कोणता. मग बघा, पहिला जो शब्द आहे तो आहे सॅलेब्रस. सॅलेब्रस या शब्दाचा अर्थ होतो हेल्दी. सॅलेब्रस या शब्दाचा अर्थ होतो हेल्दी. आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे, परंतु आपल्याला अपोजिट विचारलेलं आहे म्हणून हे उत्तर होऊ शकत नाही. लशस या शब्दाचा अर्थ होतो चवीदार, टेस्टी. सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर आहे डेलेट्रस. डेलेट्रस या शब्दाचा अर्थ होतो हार्मफुल, की जे तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर हे याचं करेक्ट विरुद्ध अर्थाचा शब्द होऊ शकतो. आणि त्यानंतर डिससर्व्हिसचा अर्थ होतो हार्मफुल ॲक्शन. एक ॲक्शन तुम्ही घेतलेली आहे किंवा सर्व्हिस तुम्ही दिलेली आहे, परंतु ती पूर्णतः हार्मफुल आहे, धोकेदायक आहे, भयानक आहे. तर या ठिकाणी उत्तर असायला हवं होतं 3, परंतु उत्तर मिळालेलं आहे सॅलेब्रस, ऑप्शन 1. तर हा प्रश्न देखील उत्तराच्या स्वरूपाने आपल्याला एक संदिग्ध प्रश्न वाटतोय. आणि त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग एक्सप्लेनेशन एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड जेनेऑलॉजी. आता या ठिकाणी हा जो शब्द आहे, या शब्दाचं किंवा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देण्यात आलेलं आहे ऑप्शन सी. आणि ऑप्शन सी कशामध्ये दिसतंय आपल्याला, ऑप्शन 2 मध्ये दिसतंय. ओके, परंतु इथे हा जो जेनेऑलॉजी शब्द आहे हा असा असायला हवा होता. म्हणजे हा जो ओ आहे या ओच्या ऐवजी ए लिहायला हवं होतं. बाकी याच्यामध्ये काहीही मिस्टेक नाहीये. सो शब्दामध्ये थोडी मिस्टेक आहे, स्पेलिंगमध्ये थोडी मिस्टेक आहे. बाकी उत्तर जे आहे ते अगदी योग्य दिलेलं आहे की जर आपण ओच्या ऐवजी ए जरी रीड केला तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि उत्तर हे आपण बरोबर देऊ शकतो. तर हे होते सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न की त्यामध्ये काही ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक्स पाहायला मिळालेत, तर काही ठिकाणी ऑप्शन्स आपल्याला चुकीचे पाहायला मिळालेत. तर यावर तुम्ही देखील चांगला रिसर्च करा. इतर पुस्तकं जी आहेत त्यांचा वापर करून तुम्ही जर हा पेपर दिलेला असेल तर सूचित जे काही तुम्हाला प्रूफ किंवा पुरावे मिळतील इतर पुस्तकांमध्ये त्या अनुषंगाने तुम्ही जाऊ शकतात. की आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. थँक्यू.